सांग की बापाला तू हाय ते हाय तुझा बाप बी अब्दुल इथं राहतात माझ्या शेतात अब्दा दोघं जण नीट बोलायचं, नीट 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 बोलायचं, नीट सारखी रे तुझं थांबलंय झालंय नीट बोलायचं, घालीन किटली डोक्यात ही एका ह्याच्यातच नीट करीन नीट बोलायचं. लागली काय मजा बापाकडे कराय जायचं नाही. सुट्टीतून स्पष्ट भाषेत सांगते, बापाकडे जायचं नाही. माझ्याकडे तसलं रागानं बघू नको हा सोडणार नाही मी तुला लय झालं तुझं मला कशाला सोडताय? हं. मला कशाला सोडताय रोज हे काम धंदाही करू लागायचं नाही नुसतं मी फिरलो की दिसतंय घरात आबा तू इतक्या उशीर दिस ना काय काय आबदलं? काय हा? केलं? काय केलं? काय काय केलं म्हणजे हा? काय केलं सांगा की. लय आबदलं म्हणताय तुम्ही. काय केलं आज सकाळ? हे बघ पोरं नाही ती घरी नीट गुन्हा राहा नाही तर स्वतःच सरळी करीन होय. लय झालं तुझं स्वतःगत सरळ करणार मला. हं, एवढंच येतं स्वतःगत बोलायला. सरळ. अरे तुझा एवढा मोठा बाप एका शब्दात गपगार पडला आणि तू काय करणार आहे पोरं पिरा सरळ नाही मग बाद झालं तुझं कौतिक नाव बी अजून ठेवलंय एकदा फिनी फिनी बसलं तस काय करू लाग म्हणलं करा तुमची तुम्ही हा तुला काम- नेमकं सांभाळायचं कशा पाय सांग काम करून मारायचं. तुला सांभाळायचं कशा कोण सांभाळतंय? कशा पाय मी सांग तुम्ही नाही मला सांभाळत. तुम्ही नाही सांभाळत म्हणजे पकडीन माझ्या जीवावर हा? जगती मी. मला कोण कशानं कशानं तू जेव जगती कशी तू जगती जेव कोण तुम्ही नाही मला सांभाळत. तुम्ही तसलं बोलू नका. मी तुला सांभाळतो. ह्या भ्रमात तर राहूच नका तुम्ही की तुम्ही मला सांभाळता. ह्या भ्रमात राहू नका. तू कशी ब्राह्मण जगती मग मी कशी माझ्या हिमतीवर जगते मी. कशानं कुठं हिंमत तुझी हाय माझी हा कुठं आहे कशाव जगती कशाव वो. लय बागल्यागत करू नको परवाची 3-4 हजार बाजारावर लय उड्या हाण नको नाही आता 4 खाऊन त्या दिवसाला म्हशीसारखी नाही. मोठी होणार आहे. हा. खाऊन म्हशीसारखी मोठी होणार आहे. आता काय आधी मला चाली आणि अजून काय मोठी व्हायचे चौकट दुसरी बसावं लागेल घरात यायचं म्हणलं तर आणि लय मोठी होणार आहे लय मोठी होणार आहे प्रत्येक जण आणलेला बाजार खाऊन मोठंच होतंय जगत नाही खाल्लं की मोठं होतंय ए दिनी एकच बुकी हिकंड तिकंड आले की ती बुरू चालूच आहे. जरा 2 दिवस चांगले गेले, तिसऱ्या दिवशी हाय ती चालूच करतात. वैता घेऊन गेलाय जीवाला. नको वाटायला लागले. होय की कुठं जायचं यायचं म्हणलं की लगी पोटात चटणी मीठ कालवतंय. का तुझ्या बानं मला पैसे दिले तर तुला इथं बसून गाडी कुठं न्यायला हा दिले तू काय बाधी तू हा मग माझं काय करायचं आहे तुला इथं बसून फिरायला न्यायला बस की हाय तिथंच आणि हे ना म्हणलं की बाय सारखं तोंड चालू करते हा कुठं नाही माझी चप्पल तुटली देज करते पैसे आणायला आणवाने फिरतो 2 दिवस अजून गाणवानी फिरणं मला हा? काय करायचं? तुम्हाला खाय आणून देऊ का उपकार करत नाही आमच्यावर. उपकार करत नाही नरडी गोड करायला पाहिजे ती घे आणि तुम्हाला हिंडाय पाहिजे गे. हा? हिंडायला रोज काय तुझ्या बानं पैसे मला हिंडाय दिले नाही तर मी बाळाकडे स्वतः कशाला काम जाता? करतोय कामानं फिरतोय आणि बाकडे- कामा करताच भेटतोय बाकाकडे कशाला जाताय? बाकड कशाला जाताय म्हणजे येऊ द्या सांच्याला पोरं. ए दीदी पोरं पोरं. काय करते ती सारखं आलं की मग काय बघते हो तुझा बाप अरे बापाला त्यानं कधी बघितलं नव्हतं म्हणून तू सांगते काय आणि लेकरा जाताच बॅग घालायला लागली काय येऊ द्या गे पोरासनी मग सांगते कसं आहे ती सांच्याला. येऊ दे तुला काय सांगायचं हा. ते सांग तू मला का नाही इथं माझ्या दारात बडबड करत बसू नको येऊ द्या. तिकडे जाऊन लेकरं बस आल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. लेकर आल्या शेवट तुम्ही लय मजा लावली या कामाचं. काय बघा नाही कर नाही. उठलं की जाताय घरची कामं कोणी करायची? तू का माझं तटलं एकटीनं तुला करायचं? सालावर ठेवली की मला सालावर ठेवणारा जन्मायचा आहे अजून. मग काय तू आता इथं सालावरच नाही का मला हा? सालावर ठेवली या. गुरं बोलताना फिरं कोण तुझा बाप बघायचा तू बघायची बापाकडे जायचं नाही बघा सांगते. बापाकडे जायचं नाही माझ्या. ए कोण आलं अंगाला तिथं? हात लावायचं नाही मग बापाकडे एकाच झनुट्यात नीट करीन बापाकडे कशाला जाताय हा? मग माझ्या 3दा? आता त्या दिवशीच म्हणली ही गुरं फिरं कोण बघायचं माझा बाप येऊन बघायचा सांग की बापाला तू हाय ते हाय तुझा बाप बी अब्दुल इथं राहतात माझ्या शेतात अब्दा दोघं जण नीट बोलायचं. नीट बोलायचं. नीट सारखी रे तुझं थांबलंय झालंय नीट बोलायचं. घालीन किटली डोक्यात ही एका ह्याच्यातच नीट करीन नीट बोलायचं. लागली काय मजा बापाकडे कराय जायचं नाही. सुट्टीतून स्पष्ट भाषेत सांगते, बापाकडे जायचं नाही. आपलं वय काय झालंय, ती माणूस आपल्यापेक्षा किती मोठा आहे ह्याचा विचार करायचा, भान ठेवायचं, मग बोलायचं. माझं वय आहे पण त्या माणसाचं झालंय म्हणून परवाजी त्या माणसाला एका शब्दात गार केला माणूस गप होता होय होय काय होय तुझ्यासारखाच तुझा बाप आहे असं हं. माझ्यासारखाच माझा बाप. त्यानं दिली आवळा म्हणून एवढा तुम्हाला जागा आहे वय निघाला काय नाही. काय कामाचं याडच नाही. नुसतं एवढ्या गाडीला केक हाणली की निघालं साहेब. कुठं चाललं कुठं नाही विचारायची तुझी गरजच नाही काय. मी कुठं कसं आहे ना कुठं हिंडता मला काय करायचं. संसार तेवढं घरी यायचं नाही जेवायला. तिथनंच गिळून यायचं. जिकडे गेलता ना तिकडून गिळून यायचं. घरी गिळायला यायचं नाही. मस्त पाकी हा. चालतंय मी नाही म्हणत नाही एवढी पिशवी भरून घेतली
मस्त बाकी पार्टी फिरटी तिकडच करून खाऊन येणार आहे. आता इकडे बघा येच नाही हा बा. दाताड इचकून दाताड हो. कोणी चकतय तिकडे जायचं. दाताड कोणी हा. चकतय भाऊ काय सरका माझी पिशवी मी काय का नेना मी पार्सल पॅकिंग करून ठेवली घेऊन चाललाय कुठे चाललाय एवढे जण ती बाकीची कोण नाही आमचा बाप का ही खायला घेऊन चाललाय ही काय खायला घेऊन घेऊन चाललाय कुठे इथं पार्सल तेवढंच आपलं. आ तू पैसे असं देत नाही होय. असं इकडे एक एक पुढा पळवायचा आणि लंपास करून टाकायचा. तर काय नाही मित्रांनो हिचीच पार्सल आहे ती चाललोय टाकायला. पण हिला काय वाटतंय नवरा घरात काही काम करत नाही. नवरा काय त्याच्या आईला मी झालो बायकून ही झाला नवरा सारखं ह्या भेजीच बारी आली कसं मला कशाला भेटताय आ लय कालवा करून गो डिकीत काय भरली ती डिकीत पिशवीत काय? काय आहे ती चाललोय चांगली आज 20-25 पार्सल आहे ती टाकायची आहे ती जाऊन टाकून येतो. पण हिचं कसं आहे सकाळपासून नुसतं फिरताय. अहो माणूस काम करतच फिरतो हो. बिना कामाचं कोण कुठं फिरत बसेल का मला सांगा. जर तुम्हाला काही काम नसलं तुम्ही नुसतं फिरणार का अहो काय? आणि फिरून तर काय म्हणते नसतंय. माहितीये का माझं दुसरं लगीन कर म्हणजे एक काम घरातलं करल एक काम बाहेरचं करल लय दिवस झालं मी म्हणतोय एका ती. नरड्याला 2-2 सुऱ्या लावल्या ना त्या हा. रान पण खाऊ द्यायची नाही त्या जगू पण द्यायची नाही त्या सारखा अशा गच्चीवर बसून नरड दाबतेल्या कळलं का काय होत हा. नाही. अहो आता 300 350-400 रुपये मजुरी झाली बायला. दिवसाला 800 रुपये आले 400 तुला 200 तिला 200 निहून इकतेल्या तुम्हाला चांगली त्या 800 चांगली रुपये. 400 रुपये हं. दिवसाला 800 400 म्हणजे माझा पैसा झाला किती झाला किती? महिना किती कमवतोय मी. किती कमवतोय स्वप्नात हा. स्वप्नात कमवतोय मी 800 रुपये कमवतोय मी सरे हो तिकडे इथं आलंय बडाबड करायला. तर मित्रांनो चाललोय खरंच पार्सल टाकायला मी. तुपाच्या पण काय ऑर्डर येते आणि मसाल्याची बी आहे त्या. आता चाललोय तू टाकून पण बाय मा आता बघ घरचं तू 15 वर्ष झालं पट्ट्यानं तुला सालाव ठेवलं इथं कामाला. वजन वाढलं माझं 15 हा वर्षात. आणि तुम्हाला मेन सांगायचं राहिलं अहो लगीन केलं तेव्हा हिचं हा. 40 किलो वजन इथं होतं. सारखं किती जायचं. होतं आता 69 किलो भरतय. तर तुम्ही मला खाय परवाच काट्यावर वजन केलं. हं. ती बी आपली शांता मावशी आलती हो बंगारवाली. माझं बी वजन झालंय बरं 5 ते 7 किलो वजन कमी झालंय. पण मला अजून वजन कमी करायचं. आता बाय मग माझ्यापेक्षा लीडवर आहे. वय वय मी तुमच्यापेक्षा लेडवर आहे माझी मी खाती पिती करते माझी मला मस्त काम आहे तुम्हालाच काम नाही म्हणून ती डेरा सुटला या मोर अरे काम हाय पण माझी बायको मला पट्ट्याला सांभाळते म्हणून ती डेरा सुटलाय. तुझ्या जीवावर नाही सुटला. तुझ्यासारखे अशा दररोज येतेले आणि म्हणतेले ह्याच्यामुळे डेरा सुटला. असलं माझ्यापाशी म्हणाय नाही. मी कोण आहे बायको ना तू कोण आहे तू कुठं माझी बायको नाही अरे तू हाय कुठं माझी बायको. मी माझ्या बायकोचं सांगतो या. काय या माणसाला करावं हा? काय नाही तुझं काय सांगतोय का काय पायाले अवघड झालं या अवघड तो माझं जगणं केलंय. पण एक ना एक दिवशी कळणार आहे इसका दाखवणार आहे. आता कुठं निघाला या इसका दाखवणार आहे हा बघे माझ्या मनाचं काम आहे. जावा जावा तुम्हाला कोण अडवतंय